आपल्याबरोबर श्रीनिवास पवार आहेत, अजित पवार यांचे भाऊ आहेत. मतदानामध्ये राजकीय वेगवेगळे आरोप या पूर्ण कुटुंबामध्ये दिसून आले. आज अजितदादांचं म्हणणं आलं, भले किती जरी काही जरी असलं तरी माझ्याबरोबर आई आहे आणि ती माझ्यासोबत असल्याचं दिसून येतं. काय बहुतेक त्याला दिवारचा डायलॉग आठवला असेल, मेरे पास माँ है. ठीक आहे, तुम्हाला 4 जूनला समजेल की काय आहे आणि काय नाही. आणि दुर्दैव आहे, म्हणजे तुम्ही लोक पण हा प्रश्न विचारतायत की माझी आई 86 वर्षांची आहे, तिला तरी मोकळं सोडायला पाहिजे. त्याच्यामध्ये नाही, मुद्दा असा उपस्थित राहतो की हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा राजकीय संघर्ष हा वारसदारासाठी आहे की स्वतःचं अस्तित्व सर्वाधिक कोणाचं प्रबल आहे या दाखवण्यासाठी. नाही, हा पक्ष प्रत्येकाचे जे थॉट्स आहे, जसं आम्ही पहिल्यापासून काँग्रेस विचारधारेचे आहोत, त्याच्यामुळं आम्ही त्याच विचारधारेने चालणार. तो सुद्धा कालपर्यंत त्याच विचारधारेचा होता, त्याने त्याची विचारधारा बदललेली आहे, आम्ही बदललेली नाही. ही लढाई त्याची आहे. याच्यामध्ये फॅमिलीचा काही प्रश्न येत नाही. फॅमिलीचे ते उगाच लोक मीडियाने आणि सगळ्यांनी काढलेले. माझं म्हणणं हा विचारधारेचं ही लढाई आहे. श्रीनिवास पवार साहेब, मला एक विचारायचं आहे, ज्यावेळेस अजितदादांचा पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळेस तुमच्या घरी ते आधी होते. नाही, मुद्दा असा इथं उपस्थित राहतो की तुम्ही भूमिका वेगळी का घेतली? तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा आहेत का? तुमच्या मुलासाठी महत्वाकांक्षा आहेत का? या तुम्ही आता इथं संपूर्ण हे माझंच गाव आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. मी कधीही राजकारणात नव्हतो आणि नसणार. माझा तो प्रांत नाही आहे. मी माझा कामधंदा करून जगतोय आणि मी त्याच्यामध्ये समाधानी आहे. नाही, पण तुमच्या परिवारातले तुमच्या पत्नी असतील, मुलगा असेल, तुम्हाला दिसेल ना. मी तेच सांगतो की आम्हाला कोणालाही त्याच्यामध्ये म्हणजे सुप्रियाला सपोर्ट करणं म्हणजे आम्ही राजकारणात येणं असं होत नाही ना. इतके वर्ष मी त्याच्याबरोबर होतो, पण राजकारणी म्हणून कधीच नव्हतो, भाऊ म्हणून होतो. त्यांनी भूमिका बदलली. घरातल्याच एका आमच्या लहान बहिणीच्या विरोधात जर उभं राहायचं ठरवलं तर ते मला बिलकुल आवडलेलं नाही. जी आमच्यासमोर लहानाची मोठी झाली, जिनं आयुष्याचं पहिलं पाऊल आमच्यासमोर टाकलं, आणि हे काही नाटक किंवा ड्रामा नाही, ही रियालिटी आहे. तो पण होता आणि मी पण होतो जेव्हा तिनं तिच्या आयुष्याचं पहिलं पाऊल टाकलं ॲज अ बेबी. आणि तिला जर हरवायचा आपण प्रयत्न करत असू तर त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट. रोहित पवार यांनी शेवटच्या सभेमध्ये जे रडले त्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य आलं की ही नौटंकी होती. आजही त्यांचं बोलताना माध्यमांशी असं वक्तव्य होतं की बाबा, सहानुभूतीवर मी विकासाचं भाष्य करतो, पण दुसरे मात्र सहानुभूतीवर भाष्य करतात. नाही, कसं आहे, आता ती नौटंकी होती नव्हती, नौटंकी कोण करते? दादा रोज कोणाची तरी नकला करतायत. मला एवढ्या माझ्या आयुष्यात मला माहीत नव्हतं हे एवढे चांगले नकलाकार आहेत म्हणून. तर ते एक नवीन त्यांचं रूप बघायला मिळालं मतदारांना, बारामतीकरांना. आणि वरिष्ठांबद्दल हे बोलणं, ह्या कधी गोष्टी आम्ही कुणीच बारामतीकरांनी बघितल्या नव्हत्या. तर काय त्याचं हे झालंय, डेस्परेशन आलंय, ते मला माहीत नाही. धन्यवाद. थँक्यू. पूर्ण श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे भाऊ आहेत त्यांनी संपूर्ण भाष्य केलेलं आहे की अजित पवार हे एक नकलाकार आहेत, हे मला पहिल्यांदा कळालेलं आहे. पूर्ण फॅमिली ड्रामातले हे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप समोर होत येताना दिसून येत आहेत. अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती लोकसभा मतदारसंघ.